नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. काय नाव आपलं? बळीराम उद्धवराव पोळ. गाव कुठलं? डिग्रस पोळ, तालुका शेलू. जिल्हा परभणी. हो हो. तुमचा मोबाईल नंबर काय? 78 23 82 0055. बरं, कुठलं वाण लावलं होतं तुम्ही आमच्या कंपनी? संध्या गोल्ड. संध्या गोल्ड हे वाण लावलं होतं. बरं, संध्या गोल्ड हे यावर्षी फर्स्ट टाइमच लावलं होतं? हो, फर्स्ट टाइम. बरोबर. हो. तर आता हे वाण यावर्षी बाकीच्या वाणाच्या कम्पेअरमध्ये याच्यात काय चांगलं वाटलं तुम्हाला यावेळी? याच्यात वेचायला एक चांगली क्वालिटी याची. हा. बोंडाचं प्रमाण चांगलं आहे. अशी चांगली क्वालिटी आहे आणि बोंडाचं वजन एक जास्त आहे. ग्राम मोठं बोंड असल्यामुळे तुमचं म्हणणं हा. असं आहे की मोठं बोंड असल्यामुळे बोंड वेचायला चांगलं आहे. हा. कापूस एकदम पूर्ण निघून येतो. हो हो, फ्रेश कापूस पण. हा, वेचायला सोपा हो जातो. हो. बरोबर आहे. आणि याच्यावर रोगाचं प्रमाण काय आहे? रोगाचं प्रमाण मी कमीच आहे दुसऱ्या व्हरायटीपेक्षा. दुसऱ्या व्हरायटीच्या हो. कम्पेअर मध्ये हो. कमी आहे. आणि या वर्षी तुम्ही एका एकरामध्ये लागवड केली होती, हो बरोबर आहे? हो. आणि एका एकरात किती उत्पादन मिळालं तुम्हाला? 9 ते 10 क्विंटल कापूस झाला समजा. 15 एकरी 15 होते समजा. तर तुम्ही तर म्हणजे एकरी 15 क्विंटल. हो हो, 15. बरं, एकरी 15 क्विंटल उत्पादन तुम्हाला यावर्षी मिळालं. हो हो. तर मग पुढच्या वर्षी तुम्ही किती पॅकेट लावणार यावेळी? पुढच्या वर्षी आम्ही 15 ते 20 पॅकेट लावू 15 ते 20 कंपल्सरी ह्याच रूटला, पुन्हा ह्याच शेतीला. अच्छा, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय चांगलं वाटलं की बोंड मोठा आहे, कापूस वेचण्याला सोपा आहे, शेतकऱ्याला परवडणारी ही व्हरायटी आहे. जास्तीत जास्त म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देते. त्यामुळे तुम्ही आता डायरेक्ट एका पॅकेट वरनं त्याला 20 पॅकेट एका एकरावरनं त्याला म्हणजे 10 एकरावर तुम्ही नेणार आहे. बरं बरं, धन्यवाद भाऊ. धन्यवाद. एक